अंदाज होता आपल्याला सर्जाचा आणि बाजाचा. त्यामुळं सकाळी लवकर उठून जरा काम होती, ते सगळे काम आटपून घेतली आणि त्यानंतर मोहिल शेटकडे जायचं होतं. त्यामुळं मोहिल शेटकडं जाऊन म्हणलं जरा मोहिल शेट टाईम होत असतो, त्यामुळं मोहिल शेटकडं जाऊया म्हटलं. मोहिल शेटकडे जायचं ती तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं की आज आपल्या बाजा आणि आपल्या रानाचा फेरा काढत होता, कारण की रानाला पण आता थोड्या दिवसात आपण मैदानात आणणार आहे. बैल काय बोलतोय किती बोलतोय हे सगळं तुम्हाला मैदानात आल्यावर दिसेलच, पण तरी पण आत्ता चालूचा आपला बाजा जो गुल्ला ते कंटिन्यू, तर त्या बाजाच्या गळ्यात घालून आपला राणा किती बोलतोय हे आपल्याला समजलं नाही का. तर त्यामुळं म्हटलं की आता घरचे आपलं हाय वासरू, तर मग त्यासोबतच रानाचा फेरा काढावा, कारण की राणा दोन्ही खांदी कडचा आणि शिस्तीचा बैल आहे एकदम. ते म्हटलं फेरा आज काढतो आणि त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज स्वतः मी गाडी आणणार होतो, त्यामुळं म्हणजे पहिल्यांदा चकड्यात बसणार होतो आज, त्यामुळे जरा भीती पण होती आणि म्हटलं काहीतरी आता नवीन ट्राय करायचं. त्यामुळं निर्णय घेतला आणि म्हटलं आज बघूया तरी आपल्याला पण जमतंय का. त्यामुळं काय चुका होतील नाही होतील मला माहीत नाही, पण आज आपण ट्राय करूया बाजा आणि रानाचा आपल्या फेरा आणि बघूया आता आपला राणा अजून किती टाईमाने बाहेर काढायचा त्या फेऱ्यावरती ठरल. त्यामुळं बघा व्हिडिओमध्ये, तुम्हाला पुढे मी फेऱ्याची व्हिडिओ टाकीलच, तर नक्की बघा सगळ्यांनी. मोहिल शेट काय बागेत बसलाय काय? नाही, घरी बसलोय. फुलं वगैरे काय भानगड? नाही, निवांत आपल्या घरासमोरची फुलं आहेत, बसलोय आज निवांत. मैदानाला सुट्टी आज. मैदानात उद्या जायला लागलं का आपल्याला? हा, आता उद्या सर्जाचं नियोजन असल्यामुळं आता बसून आपलं नियोजन व्यवस्थित चालले. मोहिल शेट आम्हाला कळतं तुम्ही ट्रीटमेंट घेतली काहीतरी? कशाची? काय चेहरा ट्रीटमेंट घेतली वाटतं? चेहऱ्याची वगैरे ट्रीटमेंट नाही, मी असतानाच गोरा आहे, हा पण मैदानात हिटून हिटून मातीनं का पडली. मान तुमची लईच गोरी दिसती पण. तुम्ही फेरा बघितला असेल आता, म्हणजे चांगल्यारीत्या फेरा पडला आणि गाडी पण म्हणजे पहिल्यांदा हाणली, पण असं काय एवढं वेगळं वाटलं नाही. व्यवस्थित गाडी दुरून नेली आणि म्हणजे काय थोडंफार चुका झाल्या असतील तर सांभाळून घ्या, कारण की मी पण पहिल्यांदाच गाडी आणली, मी काय अटेल ड्रायव्हर नाही. त्यामुळं म्हणजे चांगल्यारीत्या फेरा पडला आणि गाडी रानावरती चांगलीच बांधली होती, चांगली म्हणजे चांगली पाय देऊन मी गाडी स्वतः बांधली होती आणि बाजावरती फेरा काढला होता. पण राणा भरपूर पळमे, बाजा चांगला तोंड काढून पळत होता गाडी बांधून, पण बायाचा आपला पळतो जरा फेऱ्याला बाजा आपला कमीच पळतो, पण तरी पण राणा म्हणजे त्या हिशोबाने भरपूर पळाला आणि असं वाटतंय की एक 10-15 दिवसात राणाला मैदानात काढण्याच्या आत्ता म्हणजे तेवढ्या तो कॅपॅसिटी झालेलं आहे, कारण की बैल आत्ता एक परत संपादन करायला गेला 15-20 दिवस बैल झाला आला इकडं माघारी. आता म्हटलं बैल आपल्या इकडे जरा फेरे काढून आहे ना पुन्हा उलटीनं लावून घेऊया, त्यामुळे मग फेरा काढून घेतला आणि स्वतः मी बसलो, कारण की म्हटलं आपली बैल किती पडली ते आपल्याला पण कळायला पाहिजे. त्यामुळे जरा तो निर्णय घेतला होता, त्यामुळे गाडी हाणली स्वतः. चांगलं वाटलं, एक अनुभव पण चांगला आला गाडी हाणलेल्याचा आणि आनंद वाटला की म्हणजे भरपूर मजा आली गाडी चालवायला. शेवटी रिस्क आहे आणि ड्रायव्हर क्षेत्र पण काय सोपं नाही वाटतंय, तेवढं चकड्यात बसल्यावर कळतंय काय आहे काय नाही ते. त्यामुळं फेरा आता काढून घेतलेला आहे, तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे, चांगल्यारीत्या फेरा पडलेला आहे. पुढील काय अपडेट असेल तर मी त्या हिशोबात एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. धन्यवाद.